नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण जानेवारी महिन्यामधले इम्पॉर्टंट डेज बघत होतो। ठीक आहे, याच्यात दोन पार्ट येऊन गेले। आजचा व्हिडिओ छोटाच असणार आहे कारण मी तुम्हाला काय सांगितलं होतं, दोन पार्ट जे आपले मोठे झाले त्याच्यात मी बऱ्याच गोष्टी क्लिअर केलेल्या आहे। म्हणजे इम्पॉर्टंट डेज मध्ये फक्त जे आपले इन जनरल असतात तसे नाही केले। फॉर एक्झाम्पल 2 जानेवारी आणि 4 जानेवारी मराठा आणि केसरी वृत्तपत्राची स्थापना झालेली आहे 1881 मध्ये, बरोबर। तर अशा गोष्टी पण मी कव्हर करत आलेली आहे। तर त्यामुळे ते व्हिडिओ लॉंग झालेले आहेत। तर आपण इत्थंभूत गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि मी त्याच्यासाठी तुम्हाला ट्रिक्सच्या स्वरूपात तुमच्याकडून पाठही करून घेतलेला आहे। मग मी तुम्हाला काय म्हटलं होतं की जो तिसरा व्हिडिओ येईल, जो शेवटचा व्हिडिओ येईल, त्यामध्ये असे डेज असतील की ठीक आहे तुमच्या लक्षात राहिले ठीक, नाही राहिले ठीक, त्याच्यावर मी ट्रिक्स सुद्धा नाही सांगणार, जास्त काही माहिती पण नाही सांगणार, पण जस्ट एक मी सर्च करताना मला बऱ्याच गोष्टी आढळल्या आहेत। मी अभ्यास करताना मग मला असं वाटतं की संपूर्ण आपण व्हिडिओ कंप्लीट करून दिलेला बरं आहे। म्हणून मग आजच्या व्हिडिओमध्ये ट्रिक्स पण नसणार आहे, जस्ट इन्फॉर्मेशन आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे। याच्यातल्या गोष्टी पाठ झाल्या तर चांगलंच आहे। म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 8 जानेवारी अर्थ रोटेशन डे आहे, महत्त्वाची गोष्ट आहे, ठीक आहे। किंवा मग नॅशनल जिओग्राफी डे, पेंग्विन अवेअरनेस डे, ह्या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत। पण याच्यासाठी कशा आपण ज्या रूटीन बघतो ना त्याच्यापेक्षा हे खूप वेळा पण असं काही विचारलं गेलेलं नाहीये, त्यामुळे मी हे एका याच्यात घेतले आणि बाकीचे तुमचे पाठ करून घेतले। आता आपल्या याच्यात एक 10-12 डेज असतील, आपण फक्त ते करून घेऊया, ठीक आहे। याच्यातला एक जो डे होता इंटरनॅशनल होलोकॉस्ट रिमेंबरन्स डे, हा माझा मागच्या व्हिडिओमध्ये घेताना स्किप झाला काही कारणास्तव। तो कशा पद्धतीने स्किप झाला ते पण मी तुम्हाला दाखवते, तर बघा। आणि हो, आधीच्या मी याची प्लेलिस्ट तयार केली आहे। ही प्लेलिस्ट मी याच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी देते तुम्हाला आणि सोबत मी टेलिग्रामला पण अपलोड करते, ठीक आहे। तर बघा, 8 जानेवारी अर्थ रोटेशन डे असतो, 8 जानेवारी अर्थ रोटेशन डे। नंतर ANC म्हणजे काय, द आफ्रिकन नॅशनल काँग्रेस फाउंडेशन डे। म्हणजे 8 जानेवारी काय काय झालं, तर अर्थ रोटेशन डे आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेस डे, दोन्ही 8 जानेवारीला आहेत, नीट लक्षात ठेवा। अर्थ रोटेशन डे आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेस डे। आता जास्तीत जास्त तुम्ही असं लक्षात ठेवू शकतात की बघा, अर्थ रोटेशन डे आपण हा ई काढतो ना, असा ई काढतो, मग ईला आपण कंप्लीट करून टाकायचं। बघा झालं 8, कळलं ना। आपण असा ई काढतो आणि ह्या ईटला आपण चौकोनी 8 काढायचं, किंवा काही काही जण असा ई काढत असतील तर मग असं करून टाकायचं, झालं 8। मग काय, 8 जानेवारी अर्थ रोटेशन डे, ई फॉर अर्थ काढलं आपण आणि ईचा 8 केला, अर्थ रोटेशन डे राहील तुमच्या लक्षात। पुढे बघा, 11 जानेवारी काय आहे, डेथ अॅनिव्हर्सरी ऑफ लाल बहादूर शास्त्री, ठीक आहे। डेथ अॅनिव्हर्सरी ऑफ लाल बहादूर शास्त्री। नंतर 17 जानेवारी बेंजामिन फ्रँकलिन डे। ते कोण होते, फाउंडिंग फादर ऑफ द युनायटेड स्टेट। आता 20 जानेवारी बघा, 20 जानेवारी काय आहे, पेंग्विन डे आहे। 20 जानेवारी पेंग्विन डे नाही, सॉरी, पेंग्विन अवेअरनेस डे, पेंग्विन अवेअरनेस डे 20 जानेवारी। 27 जानेवारी लक्षात ठेवा, नॅशनल जिओग्राफिक डे। याच्यातल्या ॲटलिस्ट तुम्हाला हे दोन गोष्टी तर लक्षातच ठेवायला पाहिजे की 8 जानेवारी अर्थ रोटेशन डे हा एक आणि 27 जानेवारी नॅशनल जिओग्राफिक डे, ह्या दोन गोष्टी तर लक्षातच ठेवा, ठीक आहे। पुन्हा 27 जानेवारीला अजून काय, तर इंटरनॅशनल होलोकॉस्ट रिमेंबरन्स डे। आता हा कसा स्किप झाला बघा, आपण जेव्हा मागच्या वेळेस लेक्चर बघत होतो ना तेव्हा 26 जानेवारीचं मी तुम्हाला शिकवत होती। 26 जानेवारी मी तुम्हाला म्हटलं की 2 ठिकाणी दिलेलं आहे, म्हणून मग ते आपण वाचायला गेलो आणि त्या दोन गोष्टींच्या मध्ये बघा दिसतंय तुम्हाला, हे इथे 26 जानेवारी होतं आपलं आणि इथे पण 26 जानेवारीची माहिती दिली होती। आणि ह्या दोघांच्या मध्ये 27 जानेवारीची माहिती होती, जी आपली अभ्यास करता करता आपण पुढे निघून गेलो आणि ही माहिती इथे स्किप झाली। 27 जानेवारी काय आहे बघा, होलोकॉस्ट बळींच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय स्मृती दिन। आपण वाचून घेऊ माहिती काय आहे ती। दरवर्षी 27 जानेवारी हा दिवस होलोकॉस्टच्या बळींच्या स्मरणार्थ
आंतरराष्ट्रीय स्मरण दिन, द इंटरनॅशनल डे ऑफ कॉमेमोरेशन इन द मेमरी ऑफ विक्टिम्स ऑफ द होलोकॉस्ट म्हणून पाळला जातो। हा दिन द्वितीय महायुद्धात नाझीवादाने बळी पडलेल्या 60 दशलक्ष ज्यू आणि इतर लाखो बळींचे स्मरण करतो। ठीक आहे, हा दिवस पण माहितीच असू द्या। ठीक आहे, 27 जानेवारी आणि 27 जानेवारीला पण काय आहे, नॅशनल जिओग्राफिक डे। म्हणजे आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जे जिओग्राफीशी रिलेटेड आहे ना जो डे, त्याच्यासोबत अजून कोणता तरी डे सेलिब्रेट केला जातो असं लक्षात ठेवा। म्हणजे बघा, अर्थ रोटेशन डे जिओग्राफीशी रिलेटेड आहे, त्याच्यासोबत ANC डे पण होतो, काय आफ्रिकन नॅशनल काँग्रेस डे। आणि जिथे नॅशनल जिओग्राफिक डे होतो 27 जानेवारीला, त्या दिवशी इंटरनॅशनल होलोकॉस्ट रिमेंबरन्स डे पण आपण सेलिब्रेट करतो। ठीक आहे, पुढे बघा, 28 जानेवारीला काय, बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ लाला लजपत राय। ठीक आहे, आता ह्या दोन गोष्टींना मी काय करते, स्क्वेअर करते, ज्या तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे। बरं ठीक आहे, आता ही जे आहे ना लाला लजपत राय यांची जयंती आणि डेथ अॅनिव्हर्सरी ऑफ लाल बहादूर शास्त्री यांना मी स्क्वेअर केला आहे, तुम्ही हे सेपरेट लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि बाकी हे तर तुमच्या लक्षात राहील। 27 जानेवारीचे दोन्ही डेज लक्षात ठेवायचे आहे आणि 8 जानेवारीचे पण तुम्हाला दोन्ही डेज लक्षात ठेवायचे आहे। ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने हे दोन्ही लक्षात ठेवा। 11 जानेवारी काय आहे, डेथ अॅनिव्हर्सरी ऑफ लाल बहादूर शास्त्री आणि 28 जानेवारी काय आहे, बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ लाला लजपत राय। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतो। आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।